मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार सुहास बाबर यांनी पाटील गटावर घणाघाती हल्लाबोल केलाय. 55 वर्षांची सत्ता उलथवण्याचे क्रेडिट आमचं नाही, त्यांचंच आहे. जिल्ह्यात अनेक नगरपालिकांची निवडणूक झाली, परंतु चर्चा फक्त विटा पालिकेचीच आहे. त्यांच्या वागणुकीमुळेच 55 वर्षाची सत्ता गेल्याचा घणाघात आमदार सुहास बाबर यांनी केलाय. यांच्या त्रासामुळे गलाई व्यावसायिक विट्यात इन्व्हेस्टमेंट करायचे बंद झाले. परंतु निकाल लागल्यानंतर देशभरातील गलाई व्यावसायिकांनी फटाके फोडून पेढे वाटले. इथं काम करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या लोकांना सतत त्रास दिला गेला. परंतु आता काळजी करू नका, आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, अशी बोचरी टीका करत आमदार सुहास बाबर यांनी पाटील गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. 55 वर्षाची सत्ता उलटवून टाकताना लोकांना आश्चर्य वाटतं. मी आत्ता सुद्धा अंधळीला गेलो होतो, एका ठिकाणी दुर्घटना मयत घटना घडली तिथे भेटायला गेलो होतो. तिथं सुद्धा तीच चर्चा चालू होती की जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकेचा निकाल लागलाय, चर्चा फक्त एकच नगरपालिकेची, विटा नगरपालिकेची. कारण कुणालाही पटत नव्हतं 55 वर्षाची सत्ता ही उलटवून लावण्यामध्ये. म्हणलं त्यांना मी सांगितलं, म्हणलं त्यात माझं काय क्रेडिट नाही म्हटलं, आमच्या नगरसेवकांचं पण काही क्रेडिट नाही म्हटलं, मग त्यांचंच आहे म्हटलं. ते कसे काय म्हटलं, 2004 साली अनिल भाऊ बरेल ते 10-12 हजार मतानं मायनस होते म्हटलं. 2009 साली 8,000 मतानं मायनस होते. 14 साली 2,000 मतानं आम्ही मायनस होतो. 2 नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही पराभूत झालो म्हटलं. 19ला परत 5,500 हजार मतानं मायनस गेलो आणि 2024ला 4,500 मतानं मी प्लस गेलो. हे करण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत, त्याच्याबरोबर त्यांची वागणूक पण आहे म्हटलं. मी तिकडं एक केंद्राच्या सरकारमध्ये पप्पू आहे, त्यामुळं मी आपलं बाहेर सांगून आलो. मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, ज्या कुटुंबामध्ये भेटायला गेलो तो गलाई व्यवसाय करणारं मोठं कुटुंब होतं. त्यांनी मला असं सांगितलं की ह्या त्रासामुळं गेल्या 10 वर्षामध्ये विटा शहरामध्ये जी सोने चांदीची लोक व्यवसाय करणारे इन्व्हेस्टमेंट करत होते ना, ती करायची बंद झाली होती, पूर्ण थांबली होती. का तर मी पहिल्यापासून सांगतोय की जी लोक ह्या शहरामध्ये नोकरी करतात, जी लोक ह्या शहरामध्ये व्यवसाय करतात, राज्यकर्त्याचं पहिली जबाबदारी असते की आपल्या भागात काम करणाऱ्या माणसाचं, आपल्या भागामध्ये व्यवसाय करणाऱ्या माणसाचं रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी पहिल्यांदा राज्यकर्त्याची असते. इथं बरोबर उलट होतं. इथं काम करणाऱ्या माणसाला, व्यवसाय करणाऱ्या माणसाला त्रास कसा होईल हे बघितल्यामुळं दुर्दैवानं तुम्हाला पटणार नाही, पण आज कडेगाव, पलूस ही छोटी गावं होती, आज आपल्याला कॉम्पिटिशन करतायत ती गावं आणि इथली लोक तिथं जाऊन व्यवसाय करतायत. का तर इथं त्रास होता आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला पटणार नाही पण तुमचा ज्यावेळेला इथं निकाल लागला होता ना, त्यावेळेला भारतभरमध्ये जिथं जिथं आपल्या मराठी असोसिएशन आहेत, सोने चांदीवाल्यांच्या असोसिएशन आहेत, त्या प्रत्येक असोसिएशनच्या बाहेर फटाक्याची माळ लागली. त्या प्रत्येक असोसिएशनच्या बाहेर पेढे वाटलेत दुकानदारांनी आपल्या. का
तर त्यांना ह्या शहरामध्ये यायचं आहे, ह्या शहराचं लौकिक वाढवायचं आहे, ह्या शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. तुम्हाला पटणार नाही, सांगलीमधनं काही लोकांचा फोन आमच्या महेश शानबाग साहेबांना आला होता. इन्व्हेस्टमेंट करायचे हो, विट्यामध्ये स्कोप आहे का? त्यांनी म्हणले अहो इतक्या वर्षानंतर आता जरा बदलले ना म्हणला. आता ओरबाडणारं कोण नाही, ओढून घेणारं कोण नाही, देणारी माणसं त्या ठिकाणी नगरपालिकेत बसलेत. आपली बँक ही देना बँक आहे, लेना बँक नाही, ह्याचं भान ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे राखलं पाहिजे. एवढीच अपेक्षा मी ह्या निमित्तानं करणार आहे. पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा. केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात. डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध. तसेच गर्भसंस्कार वर्ग, योग वर्ग, सुवर्ण प्राशन, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.